खेळ म्हणून जमविला मेळ. हा एकट्याचा खेळ नाही हो मायबाप, आहे का? साधं भजन करायचं झालं तर टाळकरी बळवावं लागतात, पीठी मास्तर बरोबर लागतात, मग पकवानवाला असेल किंवा ढोलकीवाला असेल, सर्वांना बोलवायला लागतं. म्हणून हा मेळ घालावा लागतो, तेव्हा ते भजन होत. नाहीतर भजन जर नाही होईना तर या आयुष्याचं भजन झाल्याशिवाय राहणार. काय का तुमचं आमचं काम जमलं. आता 4 वर्ष सुट्टी द्यायची नाही असो. हा अखंड गुरुचरित्राचं पारायण. गुरु असावा ज्या विश्वाचा गुरु झाले, ज्या विश्वाचे माऊली झाले. एक पुरुषार्थ म्हणून शिना पुरुष असून या विश्वाचे माऊली म्हणतात. माऊली पदवी कुणाला मिळते हो? माऊली पदवी कुणाला असते? तुम्ही माऊली आहे का? माऊल आहे हा? वरानं ते वका 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 माझ्या तोंडाला बघते का? अहो माऊली कोणाला म्हणावं? ज्या माऊलीनं मुलाला जन्म दिला त्याला माऊली म्हणावं, बरोबर का? हा? मग एक पुरुष असून माऊली व्हावं लागतं. ते म्हणजे माझे योग्यांची माऊली, ज्ञानराज माझे. माऊलीनं सुद्धा सर्व संतांनी संसार केला, मग मला का जमणार नाही? म्हणून माझ्या माऊलीनं सुद्धा संकल्प सोडला हो, आणि काय सांगितलं? मी सुद्धा संसार करून होणार. मी सुद्धा या विश्वाचा आपण घरापुरता संसार करते. असं ते ती नाही लागली तर राजा राम 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 सीता. या विश्वाचा संसार करायचा, या विश्वाचा. माय बाप हो, आपल्याला घरचा संसार होईना, आपला आपण रोज संसार करतो का नाही? हा, अशी भाकरी कोण करतो संसार?